इम्पॉर्टंट काय? इम्पॉर्टंट सगळ्यात अगोदर इम्पॉर्टंट मग लगेच लक्षात येईल मनी. पण थोडं विचार करा ना, मनीच्या अगोदर इम्पॉर्टंट काय असेल? लगेच आपण विचार करू टाईम, वेळ खूप इम्पॉर्टंट. थोडासा विचार करा, थोडासा. त्या टाईमच्या पण अगोदर काय इम्पॉर्टंट असेल? मग तुम्ही खूप विचार केल्याच्या नंतर अरे टाईमच्या अगोदर काय? तर मी त्याचा आन्सर सांगते. मनी पण इम्पॉर्टंट आहे. मनीच्या अगोदर जे इम्पॉर्टंट आहे नंबर 2ला तो आहे टाईम. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. पण टाईमच्या अगोदर सुद्धा इम्पॉर्टंट जे 1 नंबरला येतं ना, ते म्हणजे आपल्या बॉडीतली एनर्जी. हे जरी सगळ्या गोष्टी मनी, टाईम सगळा इम्पॉर्टंट असला, एनर्जी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. एनर्जीच नाही आहे शरीरात आणि तुम्ही डिसिजन कसे घेणार? आणि जर तुमचं शरीरच इतकं स्ट्राँग नाही आहे, तर तुम्ही त्या ज्या आयडिया येतात त्याच्यावर काम कसं करणार? तर मग आता इथून पुढे काय लक्षात ठेवायची? एनर्जी. आणि हे एनर्जी कुठे दिल्याच्या नंतर मला त्या कामाचं सॅटिस्फाय वाटेल, खूप भारी वाटेल. ह्या पॉइंट्स इथून पुढे लक्ष द्या. म्हणजे काय होईल सगळ्यांसाठी तुम्ही अवेलेबल नाही राहणार आणि सगळ्यांसाठी अवेलेबल नाही राहिल्यामुळे तुम्हाला जे काम करायचंय त्याच्यापासून बेनिफिट भेटणार आहे. ज्या वेळेसाठी तुम्ही स्वतःची एनर्जी देणार आहे, तिथे तुम्हाला काहीतरी छान शिकायला भेटणार आहे. अशा सगळ्या गोष्टीचा तुम्ही हळू विचार करता आणि बरोबर त्या दिवसामध्ये तुमची एनर्जी स्ट्राँग राहील. मग तुम्ही हॅपीमध्ये तो दिवस एन्जॉय करतात, काम पण करतात. तुम्हाला जी आयडिया येतात त्याच्यावर काम करतात. म्हणजे वेळेला तुम्ही व्हॅल्यू दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते 20 साठी तुमच्याकडे मनी अट्रॅक्ट होणार. तर इथून पुढे सगळ्यात 1 नंबर जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे बॉडीतली एनर्जी. तुम्हाला जर हे ट्रिक कशी वाटली तर नक्कीच लाईक करून सांगा. कमेंट करून सांगा.